पौर्णिमा, अमावस्या अशा काही हो. दिवशी पण जाम भीती वाटत असेल ना? नाही मॅम, मला भीती कोठी वाटायची माहिती आहे का, मी राहत होती दादाची, तर परत मी रूम जराशी लांब केली, माझं स्वतःच घर नव्हतं. त्यावेळेस मला फक्त भीती कशीच वाटायची इथं उतरून तिकडं जायला. का तर माझी वहिनी मला म्हणली होती पाठीमागे ते सुसाईड केलेला मुलगा आहे आणि तो येऊन कधी कधी दारात उभा राहतो. त्यावेळेस मग मला एकटी गेली मी. गाडी खूप लांब, इकडे 1 किलोमीटर लावावं लागायची आणि परत चालत रात्रीचं एवढ्या लांब जायचं. त्यावेळेस मला थोडी भीती वाटायला लागली. मग मी काय केलं, रूमच इकडे घेतली. आणि जास्त करून हा प्रकार आहे ना, जे हँगिंगचा किंवा ॲक्सिडेंटचा, हे अमावस्या पौर्णिमा ह्यात जास्त होतात. खरं? रेल्वेचे तर खूप होतात मॅडम. समजायचं जर अमावस्या आता पुढे 2 दिवस आहे म्हटलं की आधी 2 दिवस नक्कीच 2-4 तरी जातात. आणि ते कधी जातात रात्री 12ला. एक वेळेस मी गेली, दिवसाच होता, नाही रात्रीच्या 8-8:30 वाजले होते. आणि बिजलीनगर तिथं रेल्वेचं ट्रॅक जातं मधनं चिंचवडला. तर मी तिथनं चालले आणि बाजूला झोपडपट्टी एरिया आहे जरा. तर ते टेचर वगैरे घेऊन ते पोरं गेले आणि मी गाडी लावून मागणं लॉक करून जाईपर्यंत मी अशी चालली तिकडून. गाडी येत होती म्हणून मी थांबली आणि ह्यांना जाऊन दिलं. मग मी गेली चालली तर त्या मावशीला म्हणतात, ये ताई तू जाऊ बिऊ नको तिकडं. मी म्हणलं का? अगं इथं एक बाई आहे ना, नेहमी इथं असेल, नेहमी ती ओढते माणसाला गाडीखाली. म्हटलं काय नसतंय मावशी, म्हटलं आता ते मलाच जाऊन आणायचं आहे. म्हणजे असं लोकांच्या नसतं मनामध्ये ना असं काही? नाही, पण मॅम मी खूप वेळा म्हणजे नेहमी तर मी रात्रीचंच हे जे होतं. तुमचं काम तर रात्रीच जास्त हो, असेल. म्हणतात ना ते रात्रीचा खेळ चाले, तसा माझा काम चालू होतं. खरं? रात्रीच सगळं चालू होतं. तर मग मी गेली तर ते अमावस्या असो नाही तर पौर्णिमा असो, ती बॉडी माझ्या मागे आणि मी पुढे, आम्ही दोघंच असतो.